हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण पाहणार आहोत की फ्रेंडशिप ब्रेकअप नंतर मनाला झालेल्या वेदना शरीरावर कशाप्रकारे उमटल्या आणि त्या व्यक्तीला कसा त्रास झाला. तर 3 फ्रेंड्स असतात. ओके, 1 2 फ्रेंड्स 3 बेस्ट फ्रेंड असतात. त्या 2 बेस्ट फ्रेंडमध्ये वाद निर्माण होतो. ओके, तर हे 3 बेस्ट फ्रेंड आहेत. ओके, हा आपला पेशंट आहे. तर या दोघांचं भांडण झालं, यांच्यामध्ये यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. ह्या पेशंटचं असं म्हणणं आहे की हा माझा जो बेस्ट फ्रेंड आहे त्याने मला वेळ दिला पाहिजे, मी म्हणेन तिकडे फिरायला आलं पाहिजे, मी त्याला यापूर्वी तो म्हणेल तिकडे फिरायला गेलोय, त्याला पाहिजे तेवढा वेळ दिला आहे, तो कधी कॉल करेल त्यावेळेस मी कॉल रिसीव्ह केला आहे, त्याला काहीही हेल्प हवी तर मी केली आहे, असं ह्या व्यक्तीचं म्हणणं आहे. ओके, हा आपला पेशंट आहे. तर सतत फोन केला पाहिजे, सतत बोललं पाहिजे, मला व्हॅल्यू दिली पाहिजे, मला इम्पॉर्टंट दिलं पाहिजे, ही ह्या व्यक्तीची फिलिंग आहे. ओके, मग या व्यक्तीमध्ये झालं भांडण. सो हे दोघे जण झाले थोडे वेगळे. मग यांचा जो तिसरा फ्रेंड आहे, ओके, हे 3 बेस्ट फ्रेंड, यांचा तिसरा फ्रेंड आहे. तर हे दोघे सुद्धा या फ्रेंडला सांगू लागले की आमचं असं वादविवाद झाले आहेत आणि या दोघांबद्दल एकमेकांबद्दल काहीही विचारायचं असेल तर या फ्रेंडला विचारून हे दोघे याचं काय चाललं आहे, किंवा याला विचारायचं असेल याचं काय चाललं आहे तर याला विचारणार, याला विचारायचं असेल याचं काय चाललं आहे तरी पण याला विचारणार. असं ह्या तिघांची फ्रेंडशिप होती. मग हा व्यक्ती माझ्या ओळखीचा होता. मग या व्यक्तीने या दोघांचे असे वादविवाद आणि हा व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेला पाहून त्यांनी माझ्याकडे त्यांना घेऊन आले आणि मला बोलले की याने तर मला परेशान करून सोडलंय आणि तुम्ही अशा पेशंटना ठीक करताना, सो यांना काय ते औषध द्या आणि तुम्ही बरे करा. बोलले ठीक आहे. मग हिस्ट्री घेतली. हिस्ट्री जवळपास घेण्यासाठी तेव्हा मी जस्ट सुरुवात केली होती होमिओपॅथी देण्याची आणि हिस्ट्री घेण्यासाठी जवळपास मी 3 तास लावले असेल त्या पेशंटची. हिस्ट्री घेत असताना असं जाणवलं की ह्या व्यक्तीच्या या व्यक्तीकडून खूप जास्त अपेक्षा आहे, या व्यक्तीचं या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम आहे. इनफॅक्ट या दोघांचं पण तितकंच जास्त प्रेम होतं एकमेकांवरती, पण याचं सर्वात जास्त उतू जात होतं. तर या व्यक्तीला वाटत होतं की मी या व्यक्तीला खूप जास्त वेळ दिला आणि हा व्यक्ती आता मला वेळ देत नाहीये, माझे फोन रिसीव्ह करत नाहीये, मला व्हॅल्यू देत नाहीये, मला कन्सिडर करत नाहीये. हा मित्र त्याच्या कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेला होता. ओके, आणि हे एकाच ठिकाणी, हे दोघे एकाच गावामध्ये एकाच वस्तीमध्ये राहत होते. त्यांचं झोपणं, उठणं, खाणं, पिणं एकत्र असायचं. काही डिस्कशन असेल तर अभ्यासानिगडीत. या व्यक्तीची लाईफ आधी खूप छान चालू होती जेव्हा यांची फ्रेंडशिप चांगली होती. यांची फ्रेंडशिप बिघडल्यापासून त्या व्यक्तीला केसगळती चालू झाली, कशामध्ये मन न लागणं, झोप न लागणं, जेवण जात नव्हतं आणि सतत रडायला येणं, ओव्हर थिंकिंग. तर मी जेव्हा केस घेत होते तेव्हा हा व्यक्ती बोलण्यासाठी बिलकुल तयार नव्हता आणि व्यवस्थित काही आन्सर देत नव्हते. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर मला व्यवस्थित, मी प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची जर व्यवस्थित उत्तरं देत नसाल तर मी तुम्हाला योग्य ते मेडिसिन देऊ शकत नाही. सो तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देणं बंधनकारक आहे. मग या व्यक्तीने मी जवळपास त्याची वेगवेगळ्या मार्गाने खूप प्रश्न विचारले. या व्यक्तीने भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर हा त्यांचा फ्रेंड, हा तिसरा फ्रेंड जो माझ्याकडे घेऊन आला होता, त्याला या व्यक्तीबद्दल विचारलं. तर या व्यक्तीच्या ऑब्झर्वेशननुसार जी मी केस घेत होती त्यानुसार या व्यक्तीकडे फेमिनाईन एनर्जी जाणवत होती. त्यानंतर त्याचे जेस्चर पण फेमिनाईन होते, त्याचा व्हॉइस पण फेमिनाईन टाईपचा होता. तर हा व्यक्ती, हे मी ऑब्झर्व केलं होतं ऑलरेडी. तर हा त्यांचा तिसरा फ्रेंड, तो मला म्हणाला की मॅडम मला ना याच्यात काहीतरी प्रॉब्लेम वाटतो, याचं बोलणं पहा, याच्या ॲक्शन्स पहा किंवा याचे इमोशन्स पहा, सगळं वेगळं आहे, फिमेलसारखं आहे. तर तुम्ही काय कोणते टेस्ट असतील तर याला ॲडवाईज करा, आपण त्या टेस्ट करूया आणि काय ते पाहूया. मी बोलले तुम्हाला असं कधीपासून जाणवतं? तर बोलले की आम्ही तिघे फ्रेंड आहोत पण आम्हाला याच्याबद्दल डाऊट होता म्हणून आम्ही याला, म्हणजे मी आता ते बोलू नाही शकत, आम्ही याला चेक केलं की हा नक्कीच मेल आहे का. ही गोष्ट सुद्धा आम्ही केली आहे, आम्ही फ्रेंड्स मिळून. तर हा मेल आहे पण याचं बोलणं, याचं वागणं, याचं बाकीचं सगळं बिहेवियर एकदम फिमेलसारखं आहे. ही गोष्ट मीही ऑब्झर्व केली होती त्याच्या बोलण्यातून, त्याच्या व्हॉइसमधून आणि त्याच्या इमोशन्समधून. त्याच्याकडे होती फेमिनाईन एनर्जी. ओके, आणि बाकी साऱ्या गोष्टी कन्सिडर केल्या आणि पेशंटला मेडिसिन्स दिलं. जेव्हा मी रत्नागिरीत होते त्यावेळेची ही केस आहे. त्यानंतर पेशंटला फोन करून विचारलं जवळपास 15 दिवसांनी की तुम्हाला काही रिलीफ आहे का. पेशंट म्हणाला नाही मॅडम, जसं आहे तसंच आहे, माझे केस गळत आहेत, माझी चिडचिड होतीये, मला राग येतोय, मला रडू येतंय, झोप लागत नाहीये, भूक लागत नाहीये, म्हणजे असे बरेच सारे त्रास त्याला होत होते. अभ्यासात लक्ष लागत नाहीये. त्याने अकॅडमी जॉईन केली होती, ती अकॅडमी सोडली होती पेशंटने. त्यानंतर मी पुन्हा त्याने असं सांगितल्यावरती मला खूप त्रास होऊ लागला. मी पुन्हा त्या पेशंटची रिस्टडी केली, पुन्हा 2 दिवस घेतले, 2 दिवस सतत त्या एकाच पेशंटवरती स्टडी केला आणि पेशंटला फोन करून ॲड्रेस विचारला, ॲड्रेस विचारून मेडिसिन पाठवून दिली. कारण फर्स्ट टाइम जेव्हा पेशंट आला होता तेव्हा माझ्या क्लिनिकला आला होता. पेशंट
होता साताऱ्याचा, सो माझ्याकडे ॲड्रेस वगैरे काही नव्हता. पेशंटला मेडिसिन पाठवलं. त्याच्यानंतर 8 दिवसांनी पेशंटला विचारलं की मी तिथे कन्फर्म होते, मला एकदम 100% माहीत होतं की जे मी आता मेडिसिन्स सिलेक्ट केले ते 100% वर्क करणार आहे आणि हाच तो पेशंट आहे आणि बरोबर मेडिसिन आहे. सो 8 दिवसानंतर फोन केला. 8 दिवसानंतर विचारलं की कसे आहात तुम्ही. तर पेशंट म्हणाला की मला ठीक वाटतंय, माझी केसही गळायची कमी झाली आहेत, माझं ओव्हरथिंकिंग कमी झालं आहे, विचार करण्याच्या क्षमतेमध्ये बदल झाली आहे. ज्या फ्रेंडसोबत माझं बोलणं होत नव्हतं तो फ्रेंडसोबत म्हणजे हे दोघं जण फ्रेंड्स बोलत नव्हते आणि या फ्रेंडला मी फोन केला होता की तुम्ही कशा आहात म्हणून विचारण्यासाठी. तर हा फ्रेंड म्हणाला की आहे की मॅडम आता ठीक आहे, आता छान वाटतं आहे वगैरे वगैरे. या व्यक्तीने सगळं सांगितलं त्याला काय काय ठीक वाटते वगैरे, त्याच्यामध्ये जे बदल झाले ते सगळे बदल सांगितले. त्याच्यानंतर म्हणाला की म्हणजे हा फ्रेंड पण माझ्याजवळच आहे आता. म्हटलं अच्छा ठीक आहे, मग द्या त्यांच्याकडे फोन. तर मग त्यांनी त्यांच्याकडे फोन दिला. त्यांच्याकडे फोन दिल्यावरती मी त्यांना विचारले की तुम्हाला यांच्यामध्ये काय बदल जाणवतात. तर बोलतात आधी एकमेकांचं तोंड पाहत नव्हते, आता इथे आम्ही तिघं पण बसलो आहोत आणि हे बोलतात ना मी येण्याच्या आधीपासूनच यांचं बोलणं चालू आहे, दोघं मस्त बोलतात, आधीसारखं झालं त्यांचं चालू. म्हटलं येस वाव. त्यावेळेस मला खूप समाधान वाटलं की म्हणजे त्यांची फ्रेंडशिप व्यवस्थित झाली. त्याला जे प्रॉब्लेम्स झाले होते, केस गळणं, त्याच्यानंतर जे मानसिक डिस्टर्बन्स झाला होता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आली. त्याने अकॅडमी सोडली होती. त्याच्यानंतर लगेचच काही 8 दिवसामध्ये अकॅडमी जॉईन केली नव्हती, पण नंतर याच फ्रेंडकडून त्यांच्या कळालं की त्यांनी अकॅडमी सुद्धा जॉईन केली. आणि ज्यावेळेस तो डिप्रेशनमध्ये हा पेशंट होता त्यावेळेस त्याचे निगेटिव्ह स्टेटस नेहमी रोज स्टेटसला असे काहीतरी पॉईंट्स असायचे जे नकारात्मक दृष्टिकोनातून असायचे, म्हणजे फ्रेंडशिपला ब्लेम करणं किंवा यांचे ब्रेकअप जसा होतो आणि ब्रेकअपवाले सीन जसे स्टेटसला असतात सो सेम स्टेटस या पेशंटचे पण असायचे. आणि त्या स्टेटसवरूनच मला कळत होतं की पेशंटमध्ये चेंजेस झालेले नाही आहेत, पेशंटमध्ये बदल झालेले नाही, आणि म्हणूनच मी फॉलोअपसाठी फोन केला होता. पण पेशंटला रिझल्ट नाहीये हे मला स्टेटसवरूनच कळत होतं, पण तरी पण एक विचारावं म्हणून विचारलेलं. आणि मग रिस्टडी केल्यावरती जेव्हा पेशंटला मेडिसिन्स दिलं आणि त्यानंतर जो बदल झाला तो ट्रिमेंडियस होता. आणि खरंच मला तिथे खूप सॅटिस्फॅक्शन वाटलं की सक्सेसफुल स्टोरी होती. मग ते 2 फ्रेंड्स पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा नव्याने जसं होतं तसे राहू लागले. तर तुमचंही असंच काही फ्रेंडशिप रिलेटेड नातं तुटलं असेल तर ते आपण पुन्हा जोडायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.